मागे आवाज बंद करा रे तुम्ही, नाही तर निघून जायला सांगता ना. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला हा लेख आहे. मी मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवतोय. हा पल्लवी अय्यर या पत्रकारांनी हा लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी चीन आणि भारत अशी एक कंपॅरिझन त्यांनी केलेली आहे. त्याचा मी तुम्हाला फक्त अर्क सांगतो त्या सगळ्या याच्यामध्ये. आपली आणि चीनची तुलना खरं तर करू नये. मोठी लोकसंख्या ही एक गोष्ट सोडली तर खूप फरक आहे. आपल्यात मुख्यतः तिथे लोकशाही नाही आणि आपल्याकडे ती आहे. तिथली राज्यव्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी. परंतु तिथे शाळा झाल्यानंतर, 10वी झाल्यानंतर, शाळा झाल्यानंतर चीनमध्ये सगळी मुलं एक परीक्षा देतात. सगळी. त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे. गावकाव. मागे आवाज बंद करा रे तुम्ही, नाही तर निघून जायला सांगता ना. एक तर ते पत्रकार नाहीयेत. भारतात नीट दिली. भारतामध्ये नीटची परीक्षा 22,70,000 मुलांनी दिली. तर यावर्षी चीनमध्ये गावकाव नावाची परीक्षा दिली साधारण 1,33,50,000 मुलांनी. भारताच्या 6 पट. त्यात त्यांनी जे केलं ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी दिलंय. त्याच्यात त्यांनी मुद्दे दिलेत. 6 मुद्दे महत्वाचे आहेत. प्रश्न एकाच, हे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न पत्रिका, प्रश्न एकाच ठिकाणी तयार केले, परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवरती सोपवली. सर्वात महत्वाचा मुद्दा हे आपल्याकडे जे काही केंद्रीय पद्धतीने जे चालू आहे, एका ठिकाणी पेपर त्यांनी केले आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही कंडक्ट करा म्हणून. परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले. पेपर्स ने आण करत असलेल्या वाहनांवरती जीपीएस द्वारे लक्ष ठेवले गेले. त्यांना पोलीस संरक्षण होतं. हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले. तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते. त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते ते मागचे सगळे बाहेर काढतात. जर सगळ्यांना बाहेर काढा. सगळ्यांना बाहेर काढा. जा, सगळ्यांना बाहेर काढा. जरा सगळ्यांना बाहेर काढा. सगळे जा, तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. जा, तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. तुम्ही सगळ्यांना बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. तुम्ही बाहेर जा सगळे. आता शेवटचा मुद्दा. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते त्यांना सुमारे महिनाभर एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, कोणत्याही संपर्काशिवाय. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकाम गंमत बघा तुम्ही. आपण म्हणतोय तिकडे काय हुकुमशाही आहे किंवा काय म्हणतोय, आणि आमच्याकडे लोकशाही वगैरे. पण आमच्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचं भविष्य उभं केलं पाहिजे, आणि ही परीक्षा सर्वात महत्वाची आहे. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकामं थांबवली होती सगळी, कारण मुलांना शांतता हवी म्हणून. वाहनांच्या हॉर्न्सवरती बंदी होती. मुला मुलींना वेळेवरती परीक्षा केंद्रावरती पोहोचता यावं म्हणून वाहतूक वळवली होती. पोलिसांनी स्वतः शटल सर्व्हिस सुरू केली होती. रस्त्यावरती उभे राहून स्वयंसेवकांनी मुलांना फुकट नेण्या आणायची सोय केली. पाणी पुरवलं, अगदी खाद्यपदार्थ सुद्धा. म्हणजे हा एका परीक्षेसाठी सगळा देश उतरला होता. फक्त सरकार नव्हे. चीनमध्ये हुकुमशाही आहे, परंतु आम्ही गुणांची कदर करतो आणि सगळ्या गुणी मुलांना प्रगती करण्याची समान संधी आहे हे यातून सांगत ते होते.